नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार. मित्रांनो, आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत. तर आज आपण डिस्कस करणार आहोत क्लियर कवर और नॉमिनल कवर ॲज पर दी इंडियन स्टँडर्ड कोड 456/2000. सो खूप साऱ्या परीक्षांमध्ये मित्रांनो, जेव्हा तुम्ही जेईचं प्रिपरेशन करतात, त्यासोबत पब्लिक सर्व्हिस कमिशनचं प्रिपरेशन करतात, तर त्यावेळेस तुम्हाला नॉमिनल कवर किंवा क्लियर कवर, मिनिमम नॉमिनल कवर याचा प्रश्न तुम्हाला नेहमी विचारला जात असतो. बट हा प्रश्न अकॉर्डिंग टू द स्ट्रक्चरल मेंबर, म्हणजे बीमसाठी किती, स्लॅबसाठी किती, कॉलमसाठी किती, फुटिंगसाठी किती, मिनिमम नॉमिनल कवर किंवा मिनिमम क्लियर कवर किती प्रोव्हाइड करायचा, असा प्रश्न विचारला जातो. किंवा अकॉर्डिंग टू द एक्सपोजर कंडिशन, माइल्ड एक्सपोजरला किती, मॉडरेट एक्सपोजरला किती, सिव्हिअर एक्सपोजर असेल, व्हेरी सिव्हिअर और एक्स्ट्रीम असेल, तर त्यासाठी सुद्धा हा प्रश्न तुम्हाला विचारला जात असतो. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या. सो अकॉर्डिंग टू द एक्सपोजर कंडिशन और अकॉर्डिंग टू द स्ट्रक्चरल एलिमेंट हा प्रश्न विचारला जात असतो. बट त्या अगोदर मित्रांनो, हा एक्झॅक्टली क्लियर कवर असतो काय ते आपण समजून घेऊया. तर लक्षात घ्या, इथं मी एक बीम घेतलेला आहे. इट इज सिम्पली सपोर्टेड बीम. हा सिम्पली सपोर्टेड बीम आहे, जो की सिंगली रेनफोर्स बीम आहे. याच्या टेन्शन झोनमध्ये मी रेड कलरमध्ये बघू शकता तुम्ही, रेड कलरमध्ये टेन्शन रेनफोर्समेंट प्लेस केलेले आहे टेन्शन झोन मध्ये. बरोबर, या बीमला जर का मी या ठिकाणी सपोज ॲट एक्स डिस्टन्स वरती फ्रॉम लेफ्ट सपोर्ट एक सेक्शन जर मी तिथे घेतला, तर ॲट एक्स सेक्शन तुम्हाला रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन बघायला मिळेल, जो की मी इथं दाखवलेला आहे. दिस इज अवर रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन ॲट एक्स सेक्शन. या ठिकाणी जर बीमला आपण कट केलं, तर त्या ठिकाणी तुम्हाला असं रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन बघायला मिळेल, ज्याची विड्थ असेल स्मॉल बी आणि ज्याची ओव्हरऑल डेप्थ असेल कॅपिटल डी. मित्रांनो, याच क्रॉस सेक्शनला मी या ठिकाणी थोडंसं झूम केलेलं आहे, त्याला मी मोठं केलेलं आहे. ठीक आहे, त्याला झूम केलं आहे, तर त्याला आपण समजून घेऊया. तर या क्रॉस सेक्शनची जी विड्थ आहे, इट इज डिनोटेड विथ द लेटर स्मॉल बी. थ्रू आउट द आरसीसी, थ्रू आउट द रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट, स्मॉल बी रिप्रेझेंट करते क्रॉस सेक्शनची विड्थ अँड कॅपिटल डी रिप्रेझेंट्स द ओव्हरऑल डेप्थ. सो थ्रू आउट द आरसीसी मित्रांनो, कॅपिटल डी काय रिप्रेझेंट करत असतो, ओव्हरऑल डेप्थ. सो या दोघांचा जर वापर केला तुम्ही, दोघांचा वापर केला, स्मॉल बी आणि कॅपिटल डेप्थ यांचा जर का प्रोडक्ट घेतला मित्रांनो, तर जो एरिया आपल्याला मिळतो, इट इज नोन ॲज अ ग्रॉस एरिया. याला काय म्हटलं तर ग्रॉस एरिया. सो ग्रॉस एरिया म्हणजे काय, ओव्हरऑल डेप्थ आणि विड्थ ऑफ द सेक्शन यांचं मल्टिप्लिकेशन. यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं, तर तुम्हाला आणखी एक डिस्टन्स बघायला मिळेल. ज्या झोनमध्ये मित्रांनो स्टील रेनफोर्समेंट प्लेस केलेला आहे, साहजिक आहे की हा झोन कोणता असणार, इट इज टेन्शन झोन. हा कोणता झोन असणार, टेन्शन झोन. आणि हा झोन कोणता असणार, कंप्रेशन झोन. इट इज कंप्रेशन झोन. तर कंप्रेशन झोनमध्ये जो काही एक्स्ट्रीम फायबर आहे, फ्रॉम एक्स्ट्रीम कंप्रेशन फायबर टू द सेंट्रॉइड ऑफ दी मेन रेनफोर्समेंट, हे मेन रेनफोर्समेंट आहेत, हे स्टील बार आहेत. हे काय आहे, स्टील बार. तर यांचा हा सेंट्रॉइड आहे. एक्स्ट्रीम कंप्रेशन फायबर पासून सेंट्रॉइड ऑफ द मेन स्टील बार हे जे काही डिस्टन्स असतं, इट इज डिनोटेड विथ द लेटर स्मॉल डी. आणि याला म्हणतात इफेक्टिव्ह डेप्थ. याला काय म्हणायचं, इफेक्टिव्ह डेप्थ. सो बऱ्याचदा हा थेरी प्रश्न विचारला जातो की व्हॉट इज द इफेक्टिव्ह डेप्थ. इट इज व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन एक्स्ट्रीम कंप्रेशन फायबर टू दी सेंट्रॉइड ऑफ मेन स्टील बार. याला म्हणतो आपण इफेक्टिव्ह डेप्थ. तर बघा, या इफेक्टिव्ह डेप्थचं जर का आपण ह्या बी सोबत मल्टिप्लिकेशन घेतलं, तर या मल्टिप्लिकेशनला म्हणजे बी अँड स्मॉल डी याला म्हटलं जातं इफेक्टिव्ह एरिया. इफेक्टिव्ह एरिया. तर खूप साऱ्या वेळेस आपल्याला इफेक्टिव्ह एरियाचं गरज असते, तर बऱ्याच वेळेला आपल्याला ग्रॉस एरियाची सुद्धा गरज असते. तर इफेक्टिव्ह एरिया म्हणजे काय, विड्थ ऑफ द सेक्शन अँड इफेक्टिव्ह डिस्टन्स. आणि व्हॉट इज द इफेक्टिव्ह डिस्टन्स किंवा इफेक्टिव्ह डेप्थ, इट इज द डिस्टन्स बिटवीन द एक्स्ट्रीम कंप्रेशन फायबर टू द सेंट्रॉइड ऑफ द मेन स्टील बार. ओके, क्लिअर झालं. आणि म्हणजे रिमेनिंग डिस्टन्स असेल, रिमेनिंग डिस्टन्स इट इज नोन ॲज द इफेक्टिव्ह कवर. हा झाला इफेक्टिव्ह डेप्थ आणि रिमेनिंग जे असेल इफेक्टिव्ह कवर. ओके, बट आपण इफेक्टिव्ह कवर सोबत आपल्याला काही इथं डिस्कशन करायचं नाही, आपल्याला क्लिअर कवर किंवा नॉमिनल कवर काय असतो तो बघायचा आहे. तर मित्रांनो बघा, हे जे काही मेन स्टील बार तुम्ही इथं बघताय, इट इज मेन स्टील बार. तर या मेन स्टील बारमध्ये काही बार स्मॉल असतील, काही बार मोठे असतील. तर जो लार्ज बार आहे त्याचा आउटर सरफेसला बघा मी इथे एक लाईन ड्रॉ केलेली. इट इज द आउटर सरफेस ऑफ द मेन स्टील बार पासून तर एक्स्ट्रीम टेन्शन फायबर हे जे काही डिस्टन्स असेल, दिस डिस्टन्स इज नोन ॲज अ नॉमिनल कवर. नॉमिनल और तुम्ही त्याला असं म्हणू शकतात क्लिअर कवर. यालाच आपण काय म्हणणार, क्लिअर कवर. हे डिस्टन्स. सो इट इज फ्रॉम आउटर सरफेस ऑफ द बार टू दी टेन्शन फायबर, एक्स्ट्रीम टेन्शन फायबर. हे जे डिस्टन्स असतं मित्रांनो, इट इज नोन ॲज अ नॉमिनल कवर. और
क्लिअर कवर. हे कवर आपण यासाठी प्रोव्हाइड करतो बिकॉज जर का आपण हे बार याच्या खाली जर हा क्लिअर कवर प्रोव्हाइड नाही केला तर हे बार डायरेक्टली एक्सपोज करतील ॲटमॉस्फिअरला आणि ॲटमॉस्फिअरमध्ये असणारे वेगवेगळे केमिकल त्या मेन रेन्फोर्समेंटवरती अटॅक करतील आणि त्याचं करोजन घडून आणतील. सो टू प्रोटेक्ट द मेन रेन्फोर्समेंट फ्रॉम एन्व्हायरमेंटल ॲक्शन आपण इथं काय प्रोव्हाइड करत असतो, क्लिअर कवर. जसा हा क्लिअर कवर किंवा नॉमिनल कवर मी तुम्हाला बीममध्ये दाखवला त्याच पद्धतीने हा कॉलममध्ये, स्लॅबमध्ये, फुटिंगमध्ये प्रत्येक कंपोनंटमध्ये हा नॉमिनल किंवा क्लिअर कवर आपल्याला प्रोव्हाइड करायचा असतो. याचा पर्पज काय की जे स्टील बार आपण याच्यात प्रोव्हाइड केलेत यांना एन्व्हायरमेंटल ॲक्शनपासून प्रोटेक्ट करायचं. त्यासोबतच एक प्रॉपर बॉन्ड सुद्धा आपण या स्टील बारला प्रोव्हाइड करतो विथ द हेल्प ऑफ नॉमिनल कवर और क्लिअर कवर. सो IS 456 मध्ये मित्रांनो सजेस्ट केलंय की याची मिनिमम व्हॅल्यू किती असली पाहिजे, मिनिमम नॉमिनल कवर अकॉर्डिंग टू द स्ट्रक्चरल मेंबर. मग जर का इकडे लक्ष द्या, जर स्लॅबचा विचार केला तर स्लॅबसाठी मित्रांनो इट इज मिनिमम नॉमिनल कवर शुड बी 20 mm. 20 mm हा असतो मिनिमम नॉमिनल कवर फॉर स्लॅब. हेच व्हॅल्यू बीमसाठी असते 25 mm. 25 mm. कॉलमसाठी 40 mm आणि फुटिंगसाठी 50 mm. सो खूप साऱ्या एक्झाममध्ये मित्रांनो यावरती प्रश्न विचारला जात असतो. मिनिमम नॉमिनल कवर फॉर बीम, मिनिमम नॉमिनल कवर फॉर कॉलम, फुटिंग अँड स्लॅब. What is the purpose to provide the nominal cover? To protect the main steel from the environmental action or to protect the main steel from the hazardous chemical from the environment. कारण करोजन ॲक्शनला जर प्रोटेक्ट करायचं असेल तर आपल्याला हा मिनिमम क्लिअर कवर प्रोव्हाइड करायचा असतो. तर यावरती नेहमी आपल्याला प्रश्न विचारला जात असतो. तर हा टेबल आपल्यासाठी खूप महत्त्वाचा टेबल आहे. ठीक आहे. सो या टेबलला तुम्हाला पाठ करायचं आहे, या टेबलला सगळ्यांना काय करायचं आहे, पाठ करायचं आहे. आता यानंतर बघा अकॉर्डिंग टू द एक्सपोजर कंडिशन, अकॉर्डिंग टू द एक्सपोजर कंडिशन सुद्धा आपल्याला ह्या व्हॅल्यू विचारल्या जात असतात. जर का माइल्ड एक्सपोजर कंडिशन असेल तर नॉमिनल कवर किती, मॉडरेटसाठी किती, सिव्हिअरसाठी किती, व्हेरी सिव्हिअरसाठी किती आणि एक्स्ट्रीमसाठी किती. तर लक्षात घ्या यासाठी ही व्हॅल्यू असते 20 mm. ओके, 20 mm. नंतर मॉडरेटसाठी ही व्हॅल्यू असते 30 mm. नेक्स्ट 40 mm, नंतर 50 mm आणि नंतर 75 mm. 75 mm. तर अशा पद्धतीने विथ रिस्पेक्ट टू द एक्सपोजर कंडिशन आपल्याला ह्या व्हॅल्यू विचारल्या जात असतात. फॉर माइल्ड 20, मॉडरेट 30, देन सिव्हिअरसाठी 40, व्हेरी सिव्हिअरसाठी 50 आणि एक्स्ट्रीम कंडिशनसाठी 75. मिनिमम नॉमिनल कवर और मिनिमम क्लिअर कवर. मित्रांनो माइल्ड एक्सपोजर म्हणजे काय की ज्या एक्सपोजर कंडिशनमध्ये जे आपलं RCC स्ट्रक्चर आहे इट इज प्रोटेक्टेड फ्रॉम द रेन वॉटर, इट इज नोन ॲज अ माइल्ड एक्सपोजर कंडिशन. मॉडरेट एक्सपोजर कंडिशनमध्ये इट इज एक्सपोज टू द रेन वॉटर किंवा रिव्हर वॉटर असेल, त्यासोबत काही स्ट्रक्चर सॉइलमध्ये असतील, काही स्ट्रक्चर सॉइलमध्ये डिपॉझिट असतील, बट त्या सॉइलमध्ये हजार्डस किंवा हार्मफुल केमिकल नको. दॅट इज द मॉडरेट कंडिशन. सिव्हिअर, व्हेरी सिव्हिअर आणि एक्स्ट्रीम कंडिशन आर रिलेटेड टू द कोस्टल एरिया. सो सिव्हिअर कंडिशन म्हणजे काय, स्ट्रक्चर डीप इन द सी वॉटर. व्हेरी सिव्हिअरमध्ये इट इज कंटिन्युअसली इन कॉन्टॅक्ट विथ द स्प्रे ऑफ सी वॉटर. आणि टायडल झोन असेल किंवा केमिकल फॅक्टरीज असतील त्यामध्ये असणारे जे स्ट्रक्चर असतात ते सगळे एक्स्ट्रीममध्ये येत असतात. तर नेहमी या दोन गोष्टींवरती आपल्याला प्रश्न विचारले जात असतात. तर अकॉर्डिंग टू द एक्सपोजर कंडिशन व्हॉट इज द मिनिमम नॉमिनल कवर आणि अकॉर्डिंग टू द स्ट्रक्चर एलिमेंट व्हॉट इज द मिनिमम नॉमिनल कवर. ठीक आहे, मिनिमम नॉमिनल कवर. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे दोघं जे आहेत तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत आणि येणाऱ्या एक्झाममध्ये यावरती नेहमीच प्रश्न विचारला जाईल हे तुम्ही लक्षात घ्या. तर ह्या व्हॅल्यूज पाठ करायच्या. तर अशाच प्रकारचे काही महत्त्वाचे कोडल प्रोव्हिजन्स आता आपण यापुढे कंटिन्यू घेऊन येणार आहोत. RCC संपल्यानंतर स्टील असेल, प्रिस्टेस कॉन्क्रीट असेल तर इम्पॉर्टंट कोडल प्रोव्हिजन की ज्यावरती डायरेक्टली प्रश्न विचारले जातात असे सगळे कोडल प्रोव्हिजन आपण यापुढे डिस्कस करत आहोत. ठीक आहे. तर तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर, आणि केलेलं असेल तर मित्रांनो तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू.